सरकारी लोकांनी किती प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला ना, तरी तुमच्यासारखे लोक त्यांना प्रामाणिकपणे काम करून देणार नाहीत। सकाळीच एका चॅनलवर कीर्तने असं बोलले होते। मला काय म्हणायचं, तू पुढे रिक्षाने हो। मी नाव काय का तुझं? एक्सक्यूज मी, तिचा याच्याशी काहीच संबंध नाहीये। मी तुझ्याशी बोललो? हे बघा, तुझ्याशी बोललो का? मी तिला प्रश्न विचारलाय ना, ती उत्तर देईल। काय ग, नाव काय तुझं? गायत्री। बापाचं नाव आणि आडनाव सांगायची पद्धत नाही वाटत तुझ्यात? गायत्री सदाशिव कीर्तने। गायत्री सदाशिव कीर्तने म्हणजे ते बीएमसी मधले कीर्तने त्यांची मुलगी ना तू? हो। अगं सदाशिव आणि मी शाळेतले मित्र। अरे वा, तुमची लहानपणापासूनची मैत्री आहे, क्या बात आहे। काय कसा आहे तो आता सध्या? मस्त। त्याला सांगा शेंडे भेटला होता म्हणून। हो नक्की। आणि तू कुठे निघालीस आता? ऍक्च्युली हे बघ, मी माझ्या मित्राच्या मुलीला प्रश्न विचारतोय, कळलं ना? तुला काय प्रॉब्लेम आहे? ते मी म्हणजे आम्ही जेवायला चाललो होतो, म्हणजे माझ्या सगळ्या मैत्रिणी पण आहेत बरोबर, पण त्या वेगळ्या कारनी गेल्यात आणि मग आम्ही दोघंच या गाडीनी। बरोबर, पण काय ना, तुझ्या मित्राकडे ना लायसन आहे ना गाडीचे पेपर, आणि त्यात आम्हाला लाच देतोय। काय ग, तुझा बाबा ओळखतो का त्याला? चांगलंच ओळखतो आम्ही एकमेकांना। आणि वा, तुमची तर मैत्रीण, मी सांगेन काकांना तुम्ही भेटला होता म्हणून। चला येऊ आम्ही, थँक्यू। चला पोलीस चौकीत चला। आय एम रिअली सॉरी। अगे तू कशाला सॉरी बोलतेस? अगं चूक तुझी नाही, तुझ्या मित्राची आहे। एक्सक्यूज मी सर, प्लीज समजून घ्या। आता जे काय समजायचं ना ते चौकीत। काय ना, तुम्हा आजकालच्या मुलांना वेळीच अद्दल घडवल्याशिवाय ना तुम्ही सुधारणार नाही। गाडी मागे घे, चल। चला। हो सांगते, मी निरोप देते। चल करते तुला नंतर। हा इंडिया। काय तेंडुलकर ना, म्हणजे आज गाणं काय एवढा खुश दिसतोस, आणि चेहऱ्याकडे बघून लगेच कळत आहे मोठा पराक्रम केलास काहीतरी। एकदम करेक्ट ओळखलंय साई, आज मी हाफ सेंचुरी मारली, आणि तेही फक्त 35 बॉल मध्ये। काय सांगतोयस? अभिनंदन। थँक्यू। आणि आई तुला माहितीये, मी जेव्हा बॅटिंगला आलो ना, तेव्हा टीमची हालत इतकी खराब होती ना की सगळ्यांनी जिंकायची आशाच सोडून दिली होती। म्हणजे आजची मॅच आम्ही हरणार हे ऑलमोस्ट कन्फर्म झालं होतं। आणि नंतर साक्षात तुम्ही अवतरलात। करेक्ट। मी जेव्हा खेळायला आलो ना, तेव्हा माझे 15 रन झाले होते आणि 8 विकेट गेल्या होत्या, आणि ते शेवटच्या 2 बॅट्समनना धड बॅटिंगही येत नव्हती। मग त्यांना काय तिथल्या तिथे तू बॅटिंग शिकवलीस? मी शेवटपर्यंत स्ट्राईकच दिला नाही आणि हाफ सेंचुरी करून मॅच जिंकून दिली। खरं सांगू तेजस, तुला हवंय ते करायला मिळतंय ना, हे पाहून खूप आनंद होतोय। असाच कायम खुश राहा। ओ हॅलो गायत्री देवी, व्हॉट्सअप। अगं हॅलो हॅलो, तुझ्याशी बोलतोय मी। आणि तुझ्या या सॅड चेहऱ्यावर एक स्माइल येऊ देत ना। अगं आज मी हाफ सेंचुरी मारलीये, आणि तुला माहितीये सगळ्या बॉलरशी मी एवढी। प्लीज नको आल्याला डोकं खाऊस माझं, प्लीज। काही
प्रॉब्लेम झालाय का? दरवेळेला काहीतरी प्रॉब्लेम व्हायलाच हवा का? अगं मग अशी का रिएक्ट होतीये तू? काही नाही, उन्हामुळे डोकं दुखतंय माझं, बस. ही आत्ता तेजस, तू नको लक्ष देऊ, मी बघते. तू जा, फ्रेश हो जा, बघते मी. कार्तिक, काय काय आहे? काय केलंस तू? मी तुला एवढी चांगली सिच्युएशन आणून दिली आणि तू तू सगळ्यावर पाणी फिरवलंस ना तू. एक मिनिट, तुला माहितीये का की काय झालंय एक्झॅक्टली? नाही नाही, मला सांग काय झालंय ते. सांग काय झालंय. ओके ऐक. शूज काय रे, तुला एक साधा सिग्नल नाही पाहता आला? म्हणजे आम्ही नियतीचे नियम म्हणून 2-2 वेळा जन्म घ्यायचा आणि यांनी साधे ट्रॅफिकचे नियम नाही पाळायचे, म्हणूनच आपला देश मागे आहे. अरे ए किमो चिल. तुला काय वाटतंय की त्या इन्सिडेंटमुळे सगळ्या गोष्टी बिघडल्या आहेत का? म्हणजे काय? एक मिनिट, आपलं काय ठरलं होतं? तू तिला गाडीतून घेऊन येणार होतास म्हणजे तुम्हाला थोडासा वेळ मिळाला असता, मग जेवणाच्या निमित्ताने तुम्हाला एकत्र खायला अजून थोडा वेळ मिळाला असता, हो की नाही? आता हे सगळ्या मधल्या केऑसमुळे ते सगळं फिसकटलं की नाही? किमो काय? काहीही वाईट घडलेलं नाहीये. मला ना काही कळतच नाही. जाऊ दे, मला एक गोष्ट सांग, ती पोलीस स्टेशन मधनं घरी कशी गेली? रिक्षाने. मी तिला म्हटलं की मी सोडतो तुला म्हणून, पण ती नाही म्हणाली. स्वीट. ऍक्च्युली एका अर्थाने अजूनच चांगलं झालं नाही? किमो तुला एक गोष्ट लक्षात येते, गायत्री त्या इन्सिडेंट मधून अगदी सहजपणे तिथून निघून जाऊ शकत होती. आय मीन तसं बघायला गेलं तर तिचा काहीच संबंध नव्हता, पण ती नाही गेली ना. गाडी तिची होती. बरं, तो पोलीसवालाही तिच्या ओळखीचा होता. ती त्या पोलीसवाल्यांना सांगून की बाबा हा माझा मित्र आहे, मला सोडायला आला होता, प्लीज मी जाऊ का? इनफॅक्ट मी तिला किती वेळा सांगितलं की प्लीज तू जा ऍटलीस्ट, पण ती नाही गेली. ती पूर्ण वेळ पोलीस स्टेशन मध्ये माझ्या सोबत होती आणि जेव्हा मी गेलो तेव्हाच ती गेली. किमो, याचा अर्थ कळतोय का तुला? यू रिमेंबर यू सेड छोट्या छोट्याच गोष्टी मोठे मोठे चमत्कार घडवतात. या छोट्या छोट्या इन्सिडेंटमुळे मी तिच्या गुड बुक्स मध्ये जाऊ शकतो. सो इनडायरेक्टली हे सगळं माझ्यासाठी चांगलं आहे ना. अरे हो, मला हे लक्षातच नाही आलं. सुप्पक. म्हणजे आता तिच्या तुझ्यावरच्या प्रेमाचा प्रश्न मिटला. आता फक्त ते अबोल प्रेम बोलकं कसं करता येईल ह्याच्यावरच सोल्युशन काढायला हवंय, राईट? एक्झॅक्टली. मला असं वाटतं ना, हिरो या सगळ्याची मेन कडी आहे ते कीर्तन. उसके पप्पा को खुश करो तब तुम खुश रह पाओगे. तिच्या पप्पांना पटवण्यासाठी आता मला माझ्या पप्पांकडनं सल्ले घ्यावे लागतात. राईट. पापा कहते हैं बड़ा नाम करेगा बेटा हमारा. मला तर वाटतंय की शेंडे काकांनी नक्कीच बाबांना फोन केला असणार आणि त्यामुळे बाबा मला नक्कीच ओरडणार आहेत. गायत्री, गायत्री,
कसला विचार करतेयस? बाबा आलेत केव्हाच तुझ्याबद्दल विचारतात. जेवायचं नाहीये? किती वाजलेस पाहिला? बाबा आले? केव्हाच. आणि आल्यापासून तुझ्याबद्दलच विचारतायत. काय जेवायचं नाहीये? किती वाजले पाहिलंस का? चल लवकर. आई, बाबांचा मूड कसा आहे? कसा आहे म्हणजे? नेहमीसारखा. काय झालंय? नाही म्हणजे मी आल्यापासून बघतीये, मगाशी तेजसवर ओरडलीस काय? आणि आल्यापासून विचारतेस बाबांचा मूड कसा आहे? काय चाललंय? आई, बाबा चिडलेत का? हे बघ, मला विचारण्यापेक्षा तू स्वतः बाहेर ये आणि बघ. उशीर झालाय, चल लवकर. आज जे झालं ते बाबांना कळलं असेल का? तसं असतं तर बाबा मला बोलले असते. कदाचित जेवण झाल्यावर बोलते. गायत्री, लक्ष कुठं आहे? सुरू करा. ए सुरू कर. तुम्ही एकदा ऑर्डर दिलीत की लगेच अटॅक. हा. ते क्रिकेट खेळताना सुद्धा समोरच्या टीमच्या बॉलरवर असाच अटॅक करत असतील ना? हो मग आज 50 करून मॅच जिंकून दिलीये. वा 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 वा, अभिनंदन अभिनंदन. मी जेव्हा बॅटिंगला आलो ना तेव्हा आमच्या टीमची स्थिती इतकी वाईट होती की मला खूप टेन्शनच आलं होतं. पण माझ्या मित्रांनी मला चीअर केलं. मित्रांना जप रे बाबा आयुष्यात. मित्र फार उपयोगी पडतात बघ. खरं सांगू तुला, कधी कधी जवळचे नातेवाईक येणार नाहीत पण मित्र येतील धावून. मित्रांना जप. बरं, मित्रावरनं आठवलं, आज मला सुद्धा खूप जुना म्हणजे शाळेतला एक मित्र भेटला होता. काय झालं? एकदम ठसका लागायला? नाही, काही नाही. बाबा, कोणता मित्र भेटला? हा, खूप जुना मित्र शाळेतला. नंतर मग मार्ग बदलले, नंतर कधी भेटलाच नाही तो. अचानक भेटला. म्हणजे BMC मधलेच कोणी होते का? हा, नगरपालिकेतलाच होता. बाबा, तुमच्या तर खूप ओळखी असतील ना? म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातले मित्र भेटत असतील. पोलीस डिपार्टमेंटचे सुद्धा खूप मित्र आहेत माझे. काय ते आम्ही डिमॉलेशन करतो त्यावेळेला त्यांचीच मदत असते आम्हाला. त्यामुळे खूप ओळखी आहेत, मित्र आहेत. तुमचे शाळेतले मित्रही भेटत असतील ना? थोडं खुदून खुदून काय विचारतेस तू? नाही, तसं नाही. म्हणजे आजच आमचा विषय निघाला की आज आम्ही सगळ्या शाळेतल्या मैत्रिणी ऑनलाईन भेटणार होतो. म्हणजे शाळेतल्या मित्रांना कधी विसरता येत नाही ना, म्हणून विचारलं. अगदी खरंय. नाही म्हणजे आमच्या शाळेतल्या मैत्रिणींचा सुद्धा इंटरनेटवर ग्रुप आहे. मजा येते ना गप्पा मारायला. माझा एक जुना मित्र शेंडे नावाचा. शाळेमध्ये एकत्र होतो पण नंतर मग मार्ग बदलले, नंतर कधी भेटलाच नाही. तो पोलीस डिपार्टमेंट मध्ये लागला, मी लागलो इकडे नगरपालिकेमध्ये. सध्या तो ट्रॅफिक डिपार्टमेंटला आहे. पाणी घे. काय तू सारखे ठसके का लागताय हल्ली? हा, लक्ष कुठं आहे? सावकाश. बाबा, शेंडे काका एवढ्यात भेटले होते का? हो का, तू ओळखतेस त्यांना? नाही, म्हणजे तुमच्याच तोंडून ऐकलंय. तुम्ही त्यांच्याबद्दल बोलत असताना. त्यांचा तुमच्याशी काही कॉन्टॅक्ट होतो का? नाही हो, तुझला कॉन्टॅक्ट. अचानक भेटला परवा. आता शांतपणे नीट जेव, कळलं का? मित्रांचा विचार करू नको. आता पुन्हा पुन्हा ठसका लागत राहील.
साहेब पाणी. अरे वा, क्या बात आहे. आज आमचे शहजादे साक्षात आम्हाला पाणी घेऊन आले. क्या बात आहे, क्या बात. कसं आहे ना, आमचे पिताश्री एवढ्या आमच्यासाठी सुट्टी वगैरे काढून आमच्यासोबत कॅरम खेळतात, आम्हाला चेअरअप करतात. मग आता एवढं नाही करू शकत आम्ही. कर कर कर, नाही मला आवडेलच. पण या आमच्या एकंदरीत सगळ्या कष्टाचं काही चीज झालं की नाही, काही फायदा झाला की नाही? पण कुठला फायदा अपेक्षित आहे त्यावर अवलंबून. काय नाही, तू चेअरअप व्हावंस एवढीच इच्छा होती. अरे मी फुल चेअर्ड ऑन आहे. तुला वाटत नाही तसा? चेहरे की और दिल की बातें अलग होती है बेटा. ए डॅड, कम ऑन. तू मला आतून बाहेरून ओळखतोस. आय मीन, मी तुझ्याशी का खोटं बोलू? बरोबर, ते 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 जाऊ दे. हा. मला सांग, तू म्हणजे तुम्ही दोघं पुन्हा बोलायला लागलात की नाही? म्हणजे आज भेटलास की नाही तिला? बघणं भेटणं रोजच होत असतं, पण ती प्रेमाची गाडी जरा अशी पुढे सरकली पाहिजे की नाही? गाडी अशी आपोआप पुढे सरकत नसते मित्रा. काय असतं, कधी कधी चढावरती ना थोडस पुश करावं लागतं. उतारावर गाडी अशी एकदम स्पीड पकडते. डॅड, तू काल काय म्हणत होतास की मला मॉमला मिळवण्यासाठी बरेच कष्ट वगैरे करावे लागले होते काय? म्हणजे म्हणालो होतो, म्हणजे घेतलीच, खूप मेहनत घेतली आहे. नाही नाही, पण मॉम कडून काही प्रॉब्लेम नव्हता? म्हणजे मॉमचे बाबा आजोबा त्यांना काही प्रॉब्लेम नव्हता? मी तर ऐकलं होतं की ते खूप कडक वगैरे होते. तेच तर म्हणतोय ना मी तुला, तुझ्या आजोबांनीच मला प्रत्येक गोष्टीमध्ये खूप मदत केली. आजोबांनी आईला पटवण्यासाठी पण? मी सांगतो ना, आजोबांनी खरंच खूप मदत केली मला. तस काय आहे, तुझ्या मॉमचं थोडस मागे पुढे चाललं होतं. तिला काही डाऊट्स होते माझ्या बाबतीमध्ये. तुझे आजोबा त्यावेळी तिला भेटले आणि तिला म्हणाले की बघ बाई, ह्या मुला इतकं अतोनात प्रेम करणारा दुसरा मुलगा तुला शोधून सापडणार नाही. नीट विचार कर. त्यांनी ठणकावून सांगितलं तिला. मग दुसऱ्या दिवशी आईने खूप विचार केला आणि ती हो म्हणाली. बस जाऊ दे, चुकीच्या माणसाकडे सल्ला मागायला आलो. म्हणजे काय काय तुला नक्की काय म्हणायचं, मला कळेल असं बोलता. नाही, मी तुला शनीपासून सुटका कशी करायची हे विचारायला आलो. तुला तर शनीची बाधाच झालेली नाही. त्यात काय हो? बघ बाळा, शनीची बाधा सोडवण्याचे आणखीन अनेक उपाय आहेत माझ्याकडे, मी सांगू शकतो. हा, तू जर मला सांगितलंच नाहीस की काय तिच्या बाबांचा नेमका प्रॉब्लेम काय, मला कळणार कसं? अरे सांग त्यांना, सांगून टाक. राजहंस आहोत आम्ही, राजहंस. आपण भेटू ना त्यांना पाहिजे तर. आपण राजहंस आहोत, पण ते चित्ता आहे, चित्ता. चारी बाजूला नजर असते त्यांची, जोर जोरात सकाळी पळत असतात ते. कधी इकडून उडी मारतात, कधी तिकडून उडी मारतात. त्यांचं काय काय तेव्हा. बेटा, जर माझ्याकडनं तुला काही मदत हवी असेल, तुला मला सगळे डिटेल्स द्यावे लागते. डन. आत्ताच आलेस ना, आराम कर जरा, डिटेल्स पाहिजे. बाबा, येऊ? हो. काय चाललंय? वाचन? बस ना. काय झालंय तुला? काय नाही. मगापासून बघतोय मी, अशी उदास उदास काय? कसला विचार करतेस? नाही, काय नाही. नक्की? हो. मी एक काम करशील? माझ्यासाठी एक मस्तपैकी कॉफी करून आणशील? खूप मूड आलाय ग.
आण ना. काय झालं? बाबा तुम्हाला माहितीये की काहीतरी झालंय आणि मग आता मी कॉफी बनवली तर तुमची नक्की खात्री पटेल. सरळ सांगून टाकावा ना, माझ्यापासून कशाला लपवतेस? नाही हो, मी लपवत नाहीये, पण बाबा खरंच जे काही झालं ना त्यात माझी काहीच चूक नव्हती. मला आधी सांग काय झालंय ते, मग ठरवूया आपण चूक कोणाची आहे ते. बाबा ते मी आणि बाकी सगळ्या मुली माझ्या गाडीतनं पुढे जातो, तू ह्याच्या गाडीत बसून ये नंतर. तुझ्या बरोबर गाडीमध्ये दुसरं कोण होतं? बाबा मी आणि कार्तिक.